सिब्बल यांनी म्हटलेलं आहे की धनुष्यबाण जर त्यांना मिळू शकत नसेल, जर धनुष्यबाण आम्हाला मिळू शकत नसेल तर त्यांना मिळू शकत नाही, तो गोठवला जायला पाहिजे होता. त्यांनी शेवटचं जे वाक्य ते त्यांचं तेच आहे महत्वाचं, की धनुष्यबाण चिन्ह गोठवा असं प्रकारचं तेवढं ऑल्टरनेट आहे का म्हणजे ऑल्टरनेटिव्ह आहे असं त्यांनी विकल्प दिला त्यांना. एक तर आम्हाला द्या, त्यापेक्षा ते गोठवलं गेलं पाहिजे. आणि मला वाटतं ती अतिशय योग्य मागणी त्यांनी केलेली आहे. आता बघूया माननीय सर्वोच्च न्यायालय काय करते त्याबद्दल. नाही पण गोठवण्याची मागणी तुमच्या वतीनं. हो मग काय झालं त्याच्यात असं आहे, मुळात जेव्हा व्हायला पाहिजे तर झालं नाहीये. आता हा सगळं झाल्यानंतर मग पर्याय काय तुमच्याकडे, आम्हाला देणार नसाल तर गोठवा. गोठवा ही मागणी केली त्यांनी. फ्रीज आहे. स्वप्न जे फुटलं गेलं असं वाटत ते तोडल्या जाईल. गोठवला गेला बाळासाहेबांचं चिन्ह होतं. नाही असं काही नाही, पक्षाचं चिन्ह होतं. माननीय शिवसेना प्रमुखांनी बाळासाहेबांचं चिन्ह ढाल तालवार पण होतं ना, एवढं विसरू नका तुम्ही. आम्हाला सगळं माहिती आहे. तुमचा जन्मही नसेल तेव्हा झाला, तेव्हा ते चिन्ह आमच्याकडे ढाल तालवार होतं सुरुवातीला. आम्ही ती सगळी मशाल पण होतं आमच्याकडे पहिलं, हेही तुम्हाला सांगतो. जुनं गाणं आहे साहेबांच्या वेळचं मशालीचं. तर ढाल तालवार होतं, मशाल होती, मधल्या काळात धनुष्यबाण होता. आता हा धनुष्यबाण आम्हाला मिळावा अशीच आमची अपेक्षा आहे. पण जर कोर्टाला पर्याय सांगितलं तर पर्याय सांगून टाकला, मग फ्रीज तरी करा. बोललो नाही असं होतं का मला. पहिली गोष्ट अपात्र करता येतं, म्हणजे करता येतच. त्यांनी तेच सांगितलं की थोडस माननीय बागची साहेबांनी असं विचारलं होतं माननीय न्यायमूर्ती की आता ती जरा तो काय केव्हाचा झाला आता की त्याला आता गोठवण्यामध्ये काय अपेक्षा, तर त्यांनी मग सगळी उदाहरणं दिली देवदत्त कामतांनी. आणि असं सांगितलं की यापूर्वी असे अनेक निर्णय झालेले आहेत की प्रत्यक्षात म्हणजे मुंबईच्या काळामध्ये तो ती केस आहे मुंबई, तिथं कितीतरी विलंबाने ती डिस्क्वालिफिकेशन झालेलं आहे. तर इथं पहिली गोष्ट डिस्क्वालिफिकेशन कोणी करायला पाहिजे होतं, तर ते स्पीकरनी करायला हवं होतं. ते केलं नाही. आणि त्याच्या उलट जे काय पुढच्या प्रक्रिया आहेत त्या उलट्या सुलट्या आहेत सगळ्या. हे सगळं त्यांना स्पष्टपणे त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला कपिल सिब्बलांचा जो वाटला तो सातत्याने जे येतोय पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी, त्यातला त्यांनी असं एक चांगला म्हटलं पॉलिटिकल लेजिस्लेटिव्ह पार्टीचं लाईफ काय, त्याला 5 वर्षाचं त्याचं लाईफ आहे ना लेजिस्लेटिव्ह पार्टीचं. तुम्ही पक्ष निवडून आला तेवढून लेजिस्लेटिव्ह पार्टी, उद्या तुमचा शून्य आला तर लेजिस्लेटिव्ह पार्टी कुठे असेल मग पक्ष म्हणजे पक्ष नसेल का. तर पॉलिटिकल पार्टी कायम असते, लेजिस्लेटिव्ह पार्टी मर्यादित असते. हा एक अतिशय चांगला मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे. कोर्टाकडनं हा प्रश्न विचारला गेला की आम्ही अपात्र आमदारांना करू शकतो का, अशा आशयाचा प्रश्न सांगितलं की त्यांनी आता की करू शकतो, ज्याला आपण म्हणूया की त्या काळामध्ये ते अपात्र झाले असं त्याला आपण इंटरव्ह्यूला म्हणून समजून घेणं म्हणतो ना आपण, समजा ते झाले आहे असा अधिकार न्यायालयाला आहे. हेच माननीय देवदत्त कामत शेवटच्या ज्या अर्धा तासामध्ये सातत्याने सांगत होते, यांना डिस्क्वालिफाय करता येतं. काळ जरी झाला डिस्क्वालिफाय झालं तर पुढचा सगळे जे प्रश्न आहेत त्याचे सगळ्याचं निराकरण होतं. आता उद्याचा दिवस आहे, उद्याचा आमचा युक्तिवाद संपेल आणि त्यानंतर त्यांचा युक्तिवाद. शिवसेनेच्या भावना आता बशाली बरोबर पण जोडल्यात ना. बशाली सोबत आता आम्ही लढलो नाही का, बशाली सोबत लढले नाही. तुम्ही आता हे भावनिक लावून आग लावायचं काम करण्याची गरज नाही. मी सांगितलं ना की शिवसेनेकडे धनुष्यबाण होता, शिवसेनेच्या मला माहिती आहे तुमचा हेतू कळतो. बघा मला काय तो आग लायला त्याचं कारण सांगतो मला मी. हे एकदा प्रश्न विचारून सुटला असतं ना, 10 वेळा विचारतात तेव्हा निश्चितपणे हेतू आहे त्याच्या मागचा. तो हेतू तुमचा होणार नाही साध्य. आम्ही आज मशाल घेऊन उभे आहोत आणि आम्हाला अजूनही धनुष्यबाण हवंय. आम्ही धनुष्यबाण सोडलंय असं कुठेही म्हटलेलं नाही. आम्ही असं म्हटलं की नसाल तर मग निदान त्यांना द्यायचं नाही, असा आमचा तो पर्याय आहे. आज आदरणीय सर्वोच्च न्यायालय के सामने जो बार बार एक बात हो रही है कि लेजिस्लेटिव पार्टी और पॉलिटिकल पार्टी, इसके बारे में एक बहुत बड़ी बात आज आदरणीय कपिल सिब्बल साहब ने न्यायालय के सामने लाई। वो थी कि उन्होंने कहा कि भाई लेजिस्लेटिव पार्टी की मर्यादा है 5 बरस और पॉलिटिकल पार्टी बाहर है ना, वो तो रहती ही है। लेजिस्लेटिव पार्टी अगर कल को विधायक चुनाव में लड़ा, सब हार गए तो क्या करोगे, तो लेजिस्लेटिव पार्टी क्या होगी।
वो पार्टी कैसे हो सकती है? वो पॉलिटिकल पार्टी नहीं हो सकती है। ये एक बड़ा मुद्दा, अच्छा मुद्दा आज मेरे सामने आया है, मैंने खुद देखा है, वो अच्छा लगा मुझे। और दूसरी बात जो बाद में की है वो यही बात है कि इसके लिए हमारा जो चुनाव चिन्ह जो आपने उनको दिया है इलेक्शन कमीशन ने, चुनाव चिन्ह दिया, हमारा नाम दिया, वो हमें वापस मिलना चाहिए। अगर वापस नहीं देख सकते हो, क्योंकि फिर दोबारा बात करने को मिलने वाली नहीं है, भी ध्यान में रखना आप, क्योंकि एक बार हमारे हो गया, अभी रिजॉइंडर करने को मिलेगा उसका कोई उम्मीद नहीं रहती। आपको समय दिया गया तो उसमें आपको पर्याप्त भी देना पड़ता है, या तो हमें दे दो या तो फिर उन्हें उसको गठित करिए, उसको वापस। जैसे आपने देखा होगा, इनको कहने में रह गया कि पूर्वी जितने भी अनुभव है, कांग्रेस पार्टी तो बहुत बार बिखरी हुई है, हर बार उनका चुनाव चिन्ह फ्रीज किया गया है। जो कोई पहले का चुनाव चिन्ह किसी गुट को नहीं दिया गया, वो ध्यान में रखना। वही बात आज उन्होंने बात नाव नजर नाव आम्हाला मिळालं पाहिजे असं तुम्हाला तुला मगाशी सांगताना की महत्वाचं असं आहे की असा प्रकार काय पहिल्यांदा घडतो अशातला भाग नाहीये। काँग्रेस पक्ष अनेकदा फुटला, पण तो फुटल्यानंतर त्यांचं मूळ चिन्ह कुठल्याही गटाला मिळालं नाही, ते नव्या गट त्यांनी ते फ्रीज केलेलं आहे। आणि म्हणून आपल्याला मागणी करताना पुन्हा बोलायला मिळणार नाहीये 10 वेळा। आज झालं तुम्हाला पूर्ण वेळ दिलाय, मग तेव्हाच आपण सांगितलं पाहिजे की आम्हाला आमचं नाव आणि चिन्ह मिळालं पाहिजे। नाही देत असाल तर त्यांना देता कामा नये आणि ते फ्रीज करा। उद्या अर्ध्या तासात काम संपवते. हाँ कामतांचं कल कल कामत जी का और जो है आर्ग्यूमेंट वो कल खत्म हो जाएगी, युक्तिवाद उद्या संपेल। थँक्यू सर 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 हे कोण आहे?